प्रत्येक शुक्रवारी रिलीज होणाऱ्या चित्रपटाचं भविष्य हे पुढच्या 3 दिवसांमध्ये क्लिअर होतं. म्हणजे एखादा चित्रपट जेव्हा शुक्रवारी रिलीज होतो, त्याच्या शनिवार रविवारी जर तिकडे ऑडियन्स फिरकलाही नाही तर तो चित्रपट फ्लॉप असतो. कारण अर्थात त्याच्या पुढे लोक बघायला येणार नाहीत, मग डिस्ट्रीब्युटर पण तो पिक्चर काढून टाकतो. आणि प्रत्येक मराठी चित्रपटाची हीच अवस्था सध्या होते. अर्थात त्याला काही गणित मांडलेली असतात, काही काही चित्रपट त्याला अपवाद ठरतात. जसे आजचे पिक्चर आपले चालू आहेत, देऊळ बंद आहे किंवा झी स्टुडिओचा पिक्चर आहे, तुंबाडची मंजुळा आहे. असे अनेक पिक्चर जे आहेत ते चालत आहेत आणि ते असेच चालत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण हे झालं साधं गणित, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. पण मी याहून काही गोष्टी जास्त तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे, अर्थात माझ्या एक्सपिरियन्समुळे. सो मी हर्षित म्हात्रे. मी अराऊंड 110 सिनेमांचा आजपर्यंत PR केलेला आहे. मी 90च्या वर टेलिव्हिजन शोजचं प्रमोशन केलेलं आहे. 300हून जास्त इव्हेंट्सचं प्रमोशन केलेलं आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये बरेच मोठमोठे अवॉर्ड सेरेमनीज झाले. मी आता थांबायचं नाही हा जो झी स्टुडिओचा चित्रपट होता त्याचा मी PRO होतो. त्याचप्रमाणे बिग बॉस मराठी हा तुमचा आवडता शो, त्याचं PR मॅन्डेट माझ्याकडे होतं, त्याच्यामुळे त्याचंही मी PR केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून या लास्ट 15 वर्ष जे काही मी शिकलो आहे त्यातून काही गणितं मला कळलेली आहेत, ती मी बेसिकली सांगायचा प्रयत्न करतो आहे. मी यापुढे छोट्या छोट्या सिरीज बनवणार आहेत आणि त्या सिरीजमधून मी एंटरटेनमेंट इकोसिस्टम, ॲक्टर इकोसिस्टम अशा बऱ्याच गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. ऑफकोर्स ज्यांना ज्या योग्य वाटेल त्याप्रमाणे ते घेतील. तुम्हाला कोणते विषय तुम्हाला हवे असतील तर प्लीज मला सांगा, मी त्यावर व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करणार. आणि कंटेंट क्रिएशन हे मी सुरू करायचा प्रयत्न करतो आहे आणि तुमची साथ त्यासाठी मला लागणार आहे. बघूया, माझं मराठी आहे चांगलं, पण लेट्स सी, जेवढं मी बोलू शकेन, ज्या प्रकारे मी तुम्हाला एक इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करू शकेन ते मी सांगायचा प्रयत्न करणार आहे.